बरं इकडे बघ. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आज आमचा आहे सेकंड डे इन गोवा. फर्स्ट डे गोवामध्ये आम्ही काय काय केलं, कसं कसं कुठे कुठे गेलो होतो तो व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केला आहे. जर कोणी बघितला नसेल तर नक्की बघा. लास्ट व्हिडिओमध्ये मी हॉटेल दाखवलं होतं, पण मी रूम टूर नव्हता दिला कारण की आम्हाला लेट रूम मिळालं होतं. चेक इनचा टाईम 2 वाजताचा होता आणि आम्ही लवकर पोचलेलो, त्यामुळं मी व्हिडिओ लेट काढला होता. तर ह्या व्हिडिओमध्ये फर्स्टच मी रूम टूर देते तुम्हाला. विल्मरीज हॉटेल नॉर्थ गोवामध्ये आहे, कलंगूटला. खूप छान हॉटेल आहे, न्यू हॉटेल आहे. तर हा त्याचा रूम टूर आहे. खूप छान क्लीन, सर्विस वगैरे खूप छान होतं. आम्हाला तर खूप जास्त आवडलं, म्हणजे जसं मनासारखं पाहिजे होतं तसाच तो रूम होता. हॉटेल पण खूप छान आहे. ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी हॉटेलचं जे खालचं आहे म्हणजे खालचा जो एरिया आहे, परिसर आहे, तो मी दाखवलेला आहे. म्हणून व्हिडिओच्या सुरुवातीला मी रूम टूर दिलेला आहे. तर सेकंड डेला फर्स्ट सकाळी उठून आम्ही आंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि खाली येऊन ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टला आलू पराठा, इडली, सॉटे व्हेजिटेबल्स, सूप, त्यानंतर ज्यूस होता, एग, बॉईल एग, फ्रूट्स आणि ब्रेड ऑमलेट, ब्रेड बटर, जॅम ब्रेड, हे सगळं काही होतं. कॉफी, चहा जे तुम्ही सांगताल ते पण होतं. सलाड वगैरे पण होतं. आणि मग ते सगळं खाऊन आज आमच्या दिवसाचा असा प्लॅनिंग होता की आज आम्ही अगोडा फोर्टला जाणार आहे. त्यानंतर तिकडून येऊन आम्ही रेस्ट करून संध्याकाळी बीचवर जाऊन मग आम्ही रात्री क्रूजवर जाणार होतो डिनरसाठी. फर्स्ट डेला आम्ही काय केलं होतं की फर्स्ट डेला आम्ही फ्लाईटने आलो होतो. तर अर्ली मॉर्निंगची आमची फ्लाईट होती, त्यामुळे आम्ही लवकरच पोचलो होतो. आणि चेक इनचा टाईम 2 वाजताचा असल्यामुळे आम्ही बॅग्स वगैरे वेटिंग रूममध्ये ठेवून चेंज केलं होतं कॉमन वॉशरूममध्ये. आणि आम्ही निघालो होतो दूधसागरला. दूधसागर आमच्या हॉटेलपासून 2 तासाच्या अंतरावर होतं. तर आम्ही तिकडून येऊन मग आम्ही थोडंसं रेस्ट केलं होतं आणि मग रात्री आम्ही बागा बीचवर गेलो होतो. तर तुम्ही पण जर असं फ्लाईटनी वगैरे जाणार असाल किंवा रात्रभर प्रवास करून सकाळी लवकर पोचणार असाल हॉटेलला, आणि चेक इन टाईम तर इतक्या लवकरचा नसतो, त्यामुळे मग तुम्ही असं प्लॅन करू शकता फर्स्ट डे इन गोवाचा. तर सेकंड डेचा आमचा असा प्लॅन होता की अगोडा फोर्ट, त्यानंतर रेस्ट करायचे रूम हॉटेलवर येऊन, आणि मग संध्याकाळी उठून आम्ही बीचवर जाणार आहे आणि मग क्रूजवर जाणार आहे डिनरला. तर आता आम्ही आलो आहे फोर्टला, अगोडा फोर्टला. आमच्या हॉटेलपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असेल अगोडा फोर्ट, म्हणजे जास्त काही लांब नाही, जवळच होतं. तिकीट वगैरे घेतली आम्ही, आणि तिकीट घेताना तुम्हाला कॅशच द्यावं लागेल कारण तिकडे अजिबात रेंज नसते, त्यामुळे ते लोक कॅशच मागत असतात. बरेच लोकांकडे कॅश होते, कोणाकडे नव्हते. तर तुम्ही जर जाणार असाल तर कॅश कॅरी करून जावा कारण तिकडे रेंज नसते. हा फुल आहे अगोडा फोर्ट. खूप मोठा आहे, खूप चालावं लागतं आणि प्रचंड ऊन होतं. त्यामुळे आम्हाला माहीत होतं की म्हणजे खूप दमणूक होईल, म्हणूनच आम्ही असाच प्लॅन केलेला की हॉटेलवर जाऊन आराम करून मगच आपण संध्याकाळी बाहेर पडायचं, कारण प्रचंड गरमी आहे गोव्याला, खूप जास्त ऊन आहे. तर त्याची काळजी तुम्ही नक्की घ्या जर जाणार असाल तुम्ही तर. त्यानंतर आम्ही फोर्टमध्ये फिरून हॉटेलवर आलो होतो. कायरव आणि कुणाल पूलमध्ये उतरले होते. पाणी खूप जास्त थंड होतं, मी तर साईडलाच बसलेले. कायरोची खूप इच्छा होत होती पूलमध्ये जाण्याची, पण पाणी खूप जास्त थंड असल्यामुळे त्याला जास्त मी काय पूलमध्ये ठेवलं नाही. आणि कुणालनी थोडाच वेळ त्याला पूलमध्ये घेतलं होतं. त्याला त्याचं समाधान झालं, तो खुश झाला. त्याचे कपडे वगैरे चेंज केले. त्यानंतर मी ना चिकन बिर्याणीची ऑर्डर दिली होती. तर मस्त पूल साईडला बसून जेवण केलं. कुणालला तर भूक नव्हती कारण त्याचा नाश्ता फुल झाला होता. कायरवला मला जेवायचं होतं, त्यामुळे आम्ही बिर्याणी खूप जास्त टेस्टी होती. आणि केरळच्या तुलनेत मला गोव्याचं जेवण खूप जास्त आवडलं, कारण आम्ही बऱ्याच ठिकाणी जेवण केलं तर एकदम छान मस्त मनासारखं जेवण होतं. कुणाल तोपर्यंत वरती गेला होता चेंज करायला, तो ओला झाला होता त्याच्यामुळे.
मग आम्ही दुपारी जेवण वगैरे करून मस्त आराम केला हॉटेलवर आणि संध्याकाळी मी ब्लॅक टी घेतली आणि आम्हाला कॅन्डोलिम बीचला जायचं होतं. थोड्या वेळ बीचला आम्ही गेलो होतो. संध्याकाळची वेळ होती त्यामुळे ऊन लागत नव्हतं, खूप छान वातावरण झालं होतं. मी तर हेच सजेस्ट करेल की संध्याकाळच्या वेळेलाच शक्यतो बीचला जायला पाहिजे, कारण की स्किन खूप जास्त खराब होऊन जाते दिवसा जेव्हा आपण बीचवर वगैरे जातो त्यावेळेस. तर बीचवर खूप जास्त छान क्लायमेट होतं. बसला का थोडा बसा ना. चप्पल न काढ राहत आहे ना. इकडे बघा, हे प्रीती इकडे बघ ना. इकडे बघा, इकडे. बीचवर बऱ्याच वेळ खेळल्यानंतर आम्हाला जायचं होतं क्रूजवर. त्याच्यामुळे आम्हाला लवकरच निघायचं होतं. थोडंसं लांब होतं, म्हणजे पंजीनला होतं. आम्ही कलंगूटला होतो आणि जे क्रूज वगैरे होते ते सगळे पंजीनला होते. तर त्यामुळे आम्ही पटकन गेलो, भिजलेले कपडे वगैरे चेंज केले, रेडी झालो आणि मग आम्ही क्रूजला जायला निघालो. पणजी साईडला तुम्हाला पाहिजे तसे मनासारखे सगळे क्रूज आहेत. आम्ही ऑलरेडी बुकिंग वगैरे म्हणजे बुकिंग केलं होतं, पण आम्ही पेमेंट वगैरे असं काही केलं नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही जेव्हा तिकडे पोहोचलो त्यावेळेस आम्ही आमचा प्लॅन चेंज केला. ज्या क्रूजचा आम्ही सगळी विचारपूस केली होती तिकडे न जाता आम्ही पॅराडाईज क्रूजला गेलो होतो, जिकडे फॅमिलीवाले जास्त असतात. आणि आम्ही अगोदर निर्वाणाचं केलं होतं. तर निर्वाणामध्ये कपल्स म्हणजे सिंगल वगैरे पण असतात, गर्ल्स बॉईज. मग ते तसं नको, त्यामुळे आम्ही फॅमिलीमध्ये जाणं प्रेफर केलं होतं, कारण फॅमिली क्रूज असेल तर थोडं सेफ्टी पण असतं. त्यामुळे मग आम्ही तिकडे गेलो होतो. तर पणजीला जेव्हा आपण जातो म्हणजे हायवे क्रॉस केल्यानंतर सगळे क्रूज असतात. खूप छान वाटतं, मस्त असतं. रात्री सगळं म्हणजे इतकं छान वाटत असतं ना, खूप छान एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही जर फॅमिलीसोबत जात असाल तर शक्यतो म्हणजे फॅमिली क्रूजवरच जावा, छान असतं. म्हणजे तिकडे आपल्याला म्हणजे सेफ्टी पण फील होतं. आणि असे मस्त लाईट्स वगैरे लावलेले सगळे क्रूज होते, खूप सुंदर दिसत होतं. आणि क्रूजवर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपली गाडी एका ठिकाणी पार्क करून मग आपण म्हणजे एंट्री सगळ्या क्रूजची एकाच ठिकाणाहून आहे. तर आम्ही बराच मोठा राऊंड मारून आलो होतो. तिकडे गाडी वगैरे पार्क केली, तिकीट काढलं आणि त्यानंतर मग आम्ही क्रूजवर एंट्री केली होती. दोन फ्लोअरचं क्रूज होतं. खालच्या फ्लोअरला म्हणजे वॉशरूम, त्यानंतर DJ फ्लोअर होता आणि मग जेवणाची सगळी व्यवस्था होती. जेवण वगैरे तिकडे होतं, म्हणजे बनलं होतं. आपण वरती आणून पण जेवू शकतो. आणि ज्यावेळेस आपण तिकडे जातो त्यावेळेस ते लोक आपल्याला एक टेबल देतात. त्या टेबलवरच आपल्याला बसावं लागतं, नाही तर आपला टेबल दुसरं कोणी पण घेतं. त्यामुळे जर जात असाल तर टेबलवर कोणी ना कोणी बसलं पाहिजे आपलं. आणि मग सगळेजण मस्त एन्जॉय करत होते.
पोरांनी तर ना जाता क्षणीच डान्स करायला सुरुवात केली होती. पर्णिका आणि कायरोनी फुल मजा केली, फुल डान्स केला आहे त्यांनी. आम्ही पण खूप एन्जॉय केला, मस्त मजा आली होती. जास्त क्राऊड नव्हता कारण वीकडेज होते. आम्ही मुद्दाम वीकडेजमध्येच गेलो होतो कारण वीकेंडला फार गर्दी झाली होती तिकडे. आम्ही ज्यावेळेस निघालो होतो तिकडून, तर हे सगळं खूप छान वाटत होतं. इकडून सगळे क्रूज आता थांबले होते किनाऱ्याला. त्यानंतर आपण जेव्हा क्रूजमध्ये एंटर करतो त्यावेळेस क्रूज स्टार्ट होऊन जातं आणि हळूहळू ते फिरत असतं. आपण मस्त त्यांचे जे सॉंग्स आहे, ट्रेडिशनल त्यांचे जे डान्स वगैरे होते ते सुरुवातीला त्यांनी दिले. त्यानंतर मग ते लोक आपल्याला स्टेप्स सांगतात. ते स्टेप्सने आपण डान्स करायचा सगळेजण एकत्र. कपल डान्स, बॉईज लोकांचा डान्स, लेडीज लोकांचा डान्स, असं सगळं काही व्यवस्थित त्यांनी सगळं अरेंज केलं होतं. खूप मजा आली होती. आणि लास्टला मग आम्ही, आणि हे जे साईडला आहेत हे फूड स्टॉल आहेत, म्हणजे हे आपण इकडे पे करून घेऊ शकतो. आणि जे आपण तिकीट काढतो क्रूजवर एंटर करायचे, त्याच्यामध्ये आपल्याला फूड इन्क्लूड असतं, जे की आपल्याला नंतर ते लोक देतात. आणि जर एक्स्ट्रा आपल्याला काय घ्यायचं असेल, ड्रिंक्स वगैरे काय, तर ते एक्स्ट्राचं पण आपण पेमेंट करून घेऊ शकतो. सगळेजण मस्त डान्स करत होते. मग 9 वाजता जेवण झालं, रेडी झालं होतं. तर जेवण करता करता पण आम्ही त्यांचे सगळे प्रोग्राम्स वगैरे एन्जॉय करत होतो, डान्स वगैरे केला. आणि खालच्या फ्लोअरला आम्ही ना जाऊन डान्स केला जास्त, कारण की वरच्या फ्लोअरला ना खूप उजेड होता आणि इतकं असं थोडंसं कम्फर्टेबल वाटत नव्हतं. मग मी खाली जाऊन जास्त डान्स केला होता. तर ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. आणि मोठे मोठे क्रूज होते तिकडे, मोठे मोठे कसिनो पण होते. खूप छान वाटत होतं पाण्यामध्ये, म्हणजे लाईट्स वगैरे, साऊंड, सगळ्या क्रूजवरून साऊंडचे आवाज येत होते. सगळेजण मस्त एन्जॉय करत होते. फोटोग्राफर पण असतो तिकडे, जर तुम्हाला पर्सनल फोटो काढायचे असतील तुमचे, तर 100 रुपीज पर कॉपी त्यांचे हे असतं, कॉस्ट असते. तर तुम्ही फोटोज पण काढू शकता आणि ते लगेच आपल्याला देतात. तर खूप छान मजा आली आम्हाला तर क्रूजवर. आणि जेवण वगैरे पण खूप छान होतं, व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण जेवण होतं. स्टार्टर वगैरे पण असतात, तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिकडे ऑर्डर देऊन पण घेऊ शकता, म्हणजे ते तुम्हाला एक्स्ट्रा पे करावं लागतं. आणि जे आपलं तिकीटमध्ये असतात त्याच्यामध्ये पण ते लोक छान व्यवस्थित जेवण देतात, म्हणजे छान असतं जेवण, पण छान होतं. ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. हे ते निर्वाणा क्रूज आहे ज्याची आम्ही अगोदर म्हणजे बुकिंग केलेली, पण मग ऐनवेळेस आम्ही कॅन्सल केलं. पण हे क्रूज खूप सुंदर दिसत होतं, खूप मोठं होतं आणि प्रचंड गर्दी होती त्या क्रूजवर. मी कुणाला तेच बोललेले की ह्या क्रूजवर गेलो असतो तर बरं झालं असतं, पण ठीक आहे. हे पण क्रूज छान होतं, फॅमिली क्रूज होतं. तर ब्रिज वगैरे खूप छान दिसत होता, लाईट्स वगैरे, अंधारात लाईटिंगमध्ये ब्रिज खूप छान वाटत होता. आणि मग डान्स वगैरे करून आम्ही हॉटेलला जायला निघालो होतो. तर तुम्ही पुढे व्हिडिओ एन्जॉय करा, कारण आम्ही डान्स पण केलेला आहे. तर मी सॉन्ग तर नाही प्ले करू शकत, त्यामुळे तुम्ही फक्त मूव्सच एन्जॉय करू शकता आमचे. पण खूप मजा आली होती डान्स करायला पण. सेकंड डे इन गोवा पण खूप छान झाला होता आमचा, खूप छान स्पेंड झाला होता. तर 3rd आणि 4th डेला मी काय केलं, आम्ही कुठे कुठे गेलो होतो, तुम्ही काय करू शकता अजून, तर ते सगळं मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल. तर येणारे व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघा आणि आता आमचा डान्स एन्जॉय करा. तर सेकंड डे आमचा असा होता गोव्यामध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.